आता आपण मिसिंग लिंकच्या रस्त्यावर आलो आहोत. हाच तो नवीन रस्ता. अमेझिंग, इट इज ट्रूली अमेझिंग. कुठेही दरड कोसळणार नाही. सुंदर डेकोरेशन, नक्षीकाम बोगद्याला, वरती शिल्प. ओ माय गॉड, दिस इज इंडिया. ओ वाव वाव वाव, दिस इज द टनल. आय एम अमेज्ड. काय म्हणताय? 8 किलोमीटर. 8. अरे रामा, हा टनेल 8 किलोमीटर आहे. 1993 साली नाही, 1991 साली मी स्वतः स्वित्झर्लंडमध्ये कार घेऊन हायर करून इंटरलाकेनला गेलो होतो. माझ्या मते झुरिकवरून इंटरलाकेनला गेलो नाही, लुझर्नवरून इंटरलाकेनला गेलो आणि कार हायर करून, आणि मला नकळत 8 किलोमीटरचा टनेल आला. आणि अगदी दुःखाची गोष्ट म्हणजे मी काचा बंद करायचं राहिलं होतं. आम्ही काचा खाली करून जात होतो, आसपास सिनरी चांगली होती म्हणून, आणि त्यामुळे मला पूर्ण 8 किलोमीटर टनेल काचा उघड्या आणि सगळं त्याच्यामध्ये जायला लागलं. अर्थात गाड्यांचा ट्रॅफिक तेवढा नव्हता, त्याच्यामुळे एक्झॉस्ट फार नव्हता आणि काही उगीच सफोकेटिंग किंवा असं काही वाटलं नाही. पण तो जमाना वेगळा, तो टनेल वेगळा, तो छोटा पण होता. त्याच्यात व्हेंटिलेशन, त्यांनी थोडे पंखे चालू केले होते युरोपमध्ये 1991 साली. आपला हा रस्ता त्याच्या मानाने बघा किती सुंदर आहे. याच्यात पंखे पण आहेत, आतली हवा बाहेर फेकायला. साईनबोर्ड सुंदर आहेत. काय छान रस्ता बनवला आहे. आणि मला हा पूर्ण रस्ता सगळ्यांना दाखवायचा आहे. आणि भारताची ह्याच्यामध्ये किती सुंदर प्रगती झाली आहे याचे हे द्योतक आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे, ही त्याची निशाणी आहे. आमचा देश किती प्रगत झाला आहे याची ते खूण आहे. आणि ही भारताची जी सिच्युएशन होती ही काही हजार वर्षापूर्वी अशी होती, ह्याच्यापेक्षा चांगली होती. भारत देश जगातील एकमेव आणि सर्वोच्च स्थानी असलेला देश होता. हिंदू संस्कृती जगातली एकच संस्कृती होती. ख्रिश्चन धर्म नव्हता, मुस्लिम धर्म नव्हता, बुद्ध धर्म नव्हता, जैन धर्म नव्हता. या जगात फक्त एकच धर्म होता, तो हिंदू धर्म होता. आता हे धार्मिक प्रवचन नव्हे, भारताचं प्रवचन आहे. आणि भारताचं पण प्रवचन नाही. आता या प्रवचनाच्या मुख्य विषयाकडे मी वळतो. तुम्हाला रस्ता दाखवणे हे त्याचे प्रयोजन आणि प्रवचन जे आहे ते मी आता सुरू करतो. तुम्ही प्लीज मन लावून ऐका. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे इंग्रजीमध्ये भाषांतर माझे पूर्ण झाले आहे. करण्याची भावना हीच की तुकाराम महाराज जे आमच्या मराठी माणसाच्या संस्कृतीमध्ये अविभाज्य भाग झालेले आहेत. लहानपणापासून आम्ही सगळे ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या शिकवणीत वाढलेली ही मराठी संस्कृती, आठाळाचे काठी द्यावी माथा, ऐशा नरा पैजारा वगैरे काय, आणि आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालो नये, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, आणिक नाही जोडा दुजा यासी, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे, तुका म्हणे उघडे आहे हितघात, जया जे उचित करा तैसे, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाटे ना करावा भरता जीवा. आणि काय, विसावा विठ्ठल सुखाची सावली, विसावा विठ्ठल सुखाची सावली,
प्रेमे पाना घाली भक्तावरी, प्रेमे पाना घाली भक्तावरी. विठ्ठल आचार विठ्ठल विचार, विठ्ठल आचार विठ्ठल विचार, विठ्ठल आचार विठ्ठल विचार. गावी निरंतर पाय आम्हा, गावी निरंतर पाय आम्हा. विठ्ठल 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 विसावा विठ्ठल सुखाची सावली. प्रेमे पाना घाली बुडालो संसारी, नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, बुडालो संसारी, बुडालो संसारी. दावी निरंतर पाय आम्हा, हे बंद करा. दावी निरंतर पाय आम्हा. विठ्ठल 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 विठ्ठल. गाण्याचं कारण हे की काय आहे, कुठलाही अभंग गायल्याशिवाय आठवत नाहीत पुढच्या ओळी. कधी कधी अशी गडबड होते, गायला लागलं की ती ओळ बरोबर येते. तर मित्रमंडळींनो, आता प्रवचन माझं पुढे चालू ठेवतो. प्रवचन म्हणा, माझं हार्ट टू हार्ट डायलॉग म्हणा, संवाद म्हणा. आणि दिस आयडिया इज टू इन्व्हाइट युअर सजेशन्स. I need your suggestions. There are 2 projects which we are working on, and I will tell you in English. What an amazing view. Oh boy, this is the bridge. Oh boy. तिकडची लेन, इकडची लेन, तिकडची लेन. आता आपण मागे बघूया. आहा, सह्याद्रीची कडे, ताठमान अभिमान आमुचा सह्याद्रीचे उंच कडे. पुढे काय एनिवे. तर मराठी बंधूंनो आणि नॉन मराठी बंधूंनो सगळ्यांना, सो लेट्स गेट बॅक इन टू वी गॉट इन टू अनदर टनेल, अनदर ब्युटिफुल टनेल. तर जो प्रोजेक्ट आहे, हे 2 प्रोजेक्ट्स आहेत. वी आर गोइंग टू प्रोड्यूस 2 थिंग्स. One, Book Ganga is creating an app. The app is on Abhanga Gatha. So the English Abhanga Gatha you will get when you download this app in your mobile. It will make sure that you can read Gatha in the way you love to do it. 4,500 abhangas. If you wish, you can get only 1 abhanga every day in your mobile, in your SMS or by email or by WhatsApp. And what will happen over a period of 12 years, 4,500 days, you will have read the entire Abhanga Gatha of Tukaram Maharaj. What will it achieve? I would like to give just one example. A stone in a river, as you see, becomes completely round. That stone was not round when it fell in the river. It was crooked. It had rough edges. Over a period of thousands of years, the water, can you imagine? Something as thin and as less viscous as water has made that stone completely round. We are looking at the beautiful road. Oh, lovely road. It seems that road is getting over. My God, finished. Oh, wow, I can see maybe the old road right now. No, wait. Okay, so तो दगड जो आहे, that stone has got rounded over thousands of years due to rubbing by water. Can you imagine that? Of course, it must be, if you look at it from an engineer's viewpoint, it is not the water molecule that has polished or made the stone round. Those who know the secret, it is the mud in the river, it is the sand grains, the clay particles
in that water which has rubbed and which has polished that stone, and it has become a round Narmadecha Gota. Fine. So, keeping the same thing in mind, if you read one Abhanga from Abhanga Gatha every day for 4,500 days, 12 years of your life, believe me, you will change. Your life will become a very beautiful life. You will understand how to deal with the challenges in life. As they say, the big people, the learned people, they say that why is spirituality required for a man? The reason is whole life is full of conflict between pravrutti and nivrutti. Something I must do and something I should not do. I must not do. And the same question applies to everything. Should I do this or should I not do this? My mind drives me to say, yes, okay, let me do this. But there's another mind which says, no, 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 you can't do this. So, pravritti, nivritti, we all understand very difficult to deal how to achieve the balance between pravritti and nivritti. That is one aspiration, one can say. Pravritti could be aspiration, nivritti could be renunciation. How to achieve that balance? So, okay, now where does my original connect with you? The reason I'm connecting with you for this is that I would like to have your suggestions, because I think now we are going to finish the new road. Samplaga Naveen Rasta. It's already over. Okay, but my dialogue is not over. So let us continue, my dear friends. So what I'm saying, oh, किती मिनिटात झालं? 10 मिनिटात. Yeah? 8 मिनिटं. 8 minutes. Fine. And so now what I'm saying is like this. Uh, we would like to invite your suggestions on what all features you would like to see in this app. I will be very happy to know from you. And second, you can send me your suggestions by WhatsApp. Second thing is another big announcement I'm making. As you know, my love for Tukaram Maharaj has taken me to places. First thing, I read Gatha, the entire Abhanga Gatha of three big volumes of Vivrana Sahit Gatha by Prahlad Narhar Joshi, a great professor in college, and his father was a great Pravachanankar, Kirtankar. Joshi Maharaj himself was not a Pravachanankar, Kirtankar, he was a professor. So he has done the translation not from the, let's say, personality of Pravachanankar, but he has written it from the personality of a professor. There's a difference, the way you look at it. After some time, after many years after starting translation, I came in contact with the Vivran by Khandarkar Maharaj. Just 2 years ago, I purchased the books of Vivran by Khandarkar Maharaj. And almost 10-15 years ago, I also purchased the Vivran by Jog Maharaj. Jog Maharaj was a very great philosopher, and I think God realized saint. All of Jog Maharaj was just like a saint. The purity of Jog Maharaj is amazing. Let me take a pause here.